नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील युट्यूब चॅनलच्या एका स्वयंघोषित पत्रकारानं आपल्या चॅनलसाठी काम करणाऱ्या महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याची आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलंय. हा भयानक प्रकार बारामती MIDC परिसरात घडला आहे. या संशयित आरोपी पत्रकारानं त्याच्या चॅनलसाठी काम करण्याच्या हेतूनं एका महिलेला पत्रकारितेचं ID कार्ड दिलं. त्यानंतर या महिला पत्रकाराला आपल्याला स्टिंग ऑपरेशन करायला जायचं आहे असं सांगून एका लॉजवर बोलवलं. त्या ठिकाणी डिस्कशन करण्याच्या बहाण्यानं तिला तिथंच बसवून ठेवलं. काही वेळानंतर त्या ठिकाणी आणखी एक स्वयंघोषित पत्रकार दाखल झाला व या दोघांनी मिळून या महिलेवर अत्याचार केले. तिचे अश्लील व्हिडिओ काढले आणि हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत घडलेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याची दमदाटीही केली. एवढंच नाही तर या पत्रकारांनी महिलेला अंधेकर टोळीकडून तुझा खून करेन अशी धमकी दिल्याचंही या महिलेचं म्हणणं आहे. दरम्यान या प्रकरणी आता सामुदायिक अत्याचार व अॅट्रॉसिटी अंतर्गत बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पत्रकार अजहर कादरी व ओंकार शेलार हे दोघेही फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या भयानक प्रकरणाची आपबीती पीडित महिलेनं स्वतः सांगितली आहे. अजहर कादरी म्हणून पुण्यातील एक पत्रकार होते. त्यांच्यासोबत मी काम करत होते, त्यांची प्रतिनिधी म्हणून. त्यांनी मला 3 ऑक्टोबरला रात्री 8:30च्या सुमारात मला स्टिंग ऑपरेशनला जायचे असं त्यांनी मला सांगितलं आणि असं सांगून त्यांनी खोटं बोलून मला तिथून स्टिंग ऑपरेशन साठी म्हणून इकडे बारामती MIDC मध्ये VIP लॉजवर एका नेलं. लॉज बुक केलं आणि ओंकार शेलार तो पण दरोड्यातला एक गुन्हेगारच आहे, तो पण त्यांचा प्रतिनिधीच आहे. आणि अजहर कादरी आणि ओंकार शेलार या दोघांनी मिळून तिथं लॉज बुक केलं. स्टिंग ऑपरेशन करायचंय, आपल्याला डिस्कस करायचंय असं सांगून मला तिथं त्या लोकांनी थांबवलं आणि तिथं गेल्यानंतर त्या दोघांनी मिळून माझ्यावर अत्याचार केला आणि जातीवाचक शिवा पण दोघांनी पण दिल्या. मला खूप घाण प्रकारे शिव्या दिल्यात आहे. त्यांना माहित होतं मी महार जातीची, तरी महार जातीवरून त्यांनी मला घाण शिव्या दिल्या तिथं. आणि परत मला असं पण सांगितलं, माझे व्हिडिओ पण काढले त्यांनी. आणि नंतर मला असं पण सांगितलं, तू जर कोणाला काही सांगितलं तर पुण्यातील कोणतरी अंधेकर म्हणून कोण बंडू अण्णा त्यांची कोण गँग कसली तुझा मर्डर करीन, तुझा गेम वाजवीन, तुझ्या मुलांना पण जीव मारेन. ह्या दोन्ही लोकांपासून मला, त्या दोघांपासून पण मला धोका आहे. माझ्या मुलांची माझी संरक्षण झाली पाहिजे. आणि मी आज बारामतीला येऊन इथं दाखल केलेली आहे त्यांच्यावरती. आता त्यांना काय अजून अटक केलेली नाहीये. कालपासून मी फिरते पोलीस स्टेशनला आणि अजून काही त्यांना उचलण्यात आलेलं नाही. ते काय अटक नाहीये. त्यांच्यावरनं अजून धमक्या येत आहेस, मला अजून धमक्या चालूच आहेत त्यांच्या. मला कोणाचा आधार नाहीये, काही नाहीये. मी एक महिला असून मला माझ्या नवऱ्याचा आधार नाही. माझा नवरा एक्सपायर झालेला आहे, मला वडील नाहीत, भाऊ नाहीयेत. ह्याचा फायदा घेऊन त्या लोकांनी माझ्यावर अत्याचार केला लॉजवर नेऊन. मग त्यांना काहीतरी मला न्याय हवाय त्यांच्यापासून, एवढीच इच्छा आहे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.